नमस्कार स्वामी भक्तांनो, 24 ऑक्टोंबर 2024ला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे आणि हा योग अतिशय दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. आणि या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा आपल्याला खूप लाभ मिळवून देत असतो. आणि गुरुवारच्या दिवशी जेव्हा गुरु नक्षत्र येते त्यावेळी त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात आणि हा योग सर्वच कार्यांसाठी शुभ समजला जातो. या गुरुपुष्यामृत योगावर आपले उत्पन्न वाढण्यासाठी काही उपाय केले जातात. तेच उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गुरुपुष्यामृत योग म्हटले तर सुवर्ण खरेदीला अतिशय शुभ समजले जाते. कारण या दिवशी आपण ज्या वेळेला सुवर्ण खरेदी करत असतो, सोने खरेदी करत असतो, त्यावेळेला त्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वृद्धी होत असते. म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अतिशय शुभ आहे. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावरती सर्व काही खरेदी करणे योग्य असले तरीसुद्धा विवाह करणे मात्र वर्ज्य मानले आहे. कारण पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे, त्यामुळे हे नक्षत्र विवाहासाठी योग्य मानले जात नाही. त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र या शुभयोगावरती आपल्याला काही उपाय करायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होते. तर या योगावरती पूजा, स्नान, खरेदी, दान करणे हे सर्व लाभदायक मानले जाते. त्याचप्रमाणे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी जास्तीत जास्त नामजप केला तर त्याचा विशेष परिणाम, विशेष लाभ आपल्याला होत असतो. आणि म्हणूनच या दिवशी अतिशय महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत. त्यामध्ये सर्वात आधी गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी पिवळे कपडे घालावेत. पिवळ्या कपड्यामुळे गुरु आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण करत असतात. आणि शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचे आहे. गुरुग्रह बळकटीकरणासाठी आपल्याला ही कामे करायची आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि या दरम्यान पिवळी फुले, धूपदीप, प्रसाद माता लक्ष्मीला आणि सर्व देवांना अर्पण करावे. विधिवत अतिशय मनापासून या दिवशी मातेची पूजा करावी, जेणेकरून गुरुपुष्यामृत योगामुळे त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव जास्त वाढतो आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आणि पैशांबाबतच्या आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होते. मातेची कृपा आपल्यावरती होते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे मातेची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्तम यापैकी कोणतेही एक स्तोत्र पठण करायचे आहे. कारण या योगाला धनत्रयोदशी सारखाच शुभ योग मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने चांदी, जमीन, वाहन, घर खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळदीने घराच्या मुख्य उंबरट्यावरती स्वस्तिक काढायला विसरायचं नाही आहे. हे स्वस्तिक काढून त्याची विधिवत पूजा करावी आणि आपल्याला मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दक्षिणावरती शंखाची पूजा देखील करायची आहे. जर आपल्याकडे हा शंख असेल तर आपल्याला त्याची विधिवत पूजा करायची आहे. कारण या दिवशी केलेली दक्षिणावरती शंखाची पूजा अतिशय शुभ मानली आहे आणि यामुळे आपल्याला आशीर्वादसुद्धा लगेच मिळतो. आपली कोणतीही इच्छा असेल धनासंबंधी ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. आणि याचं कारण असं आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद या शंखाला मिळालेला आहे. त्यामुळे आपले जे काही अडकलेले पैसे असतील ते लवकरात लवकर परत मिळतात. त्याचप्रमाणे आपला धंदा, व्यवसाय, दुकान असेल तर त्या ठिकाणी लगेच भरभराट होते. आपला व्यवसाय भरभराटीने पुढे चालतो. त्याचप्रमाणे आपल्या धंदा आणि व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी जर पारदलक्ष्मीची मूर्ती स्थापन केल्यामुळे आणि तिची विधिवत पूजा केल्यामुळे आपल्या धंद्याची भरभराट होते, संपत्ती आणि समृद्धी मिळते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते, आपल्या सर्व काही अडचणी दूर होतात. त्यामुळे कोणाचाही धंदा किंवा व्यवसाय, बिझनेस असेल तर त्या ठिकाणी पारदलक्ष्मीची मूर्ती आपल्याला अवश्य स्थापन करायची आहे. त्याची विधिवत पूजा, सेवा करायची आहे. आणि हा गुरुपुष्यामृत योग अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे ही मूर्ती स्थापन करण्यासाठी. आणि या वेळेला जर आपण या दिवशी ही मूर्ती स्थापन केली तर आपल्या धंद्यामध्ये गती मिळते आणि आपली प्रगती उत्तरोत्तर होते. त्याचबरोबर आपल्याकडे जर एकाक्षी नारळ असेल तर त्याचीसुद्धा विधिवत पूजा आपण करू शकता.
एकाक्षी नारळाची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि पैशांच्या ज्या काही अडचणी असतील आपल्याला त्या लवकरात लवकर सुटतात. माता लक्ष्मी आपल्याकडे धावत येते आणि आपल्या घरामध्ये स्थिर होऊन राहते. त्याचप्रमाणे अशी एक मान्यता आहे की रोजच्या रोज आपण कनकधारा स्तोत्र आणि श्रीसूक्तम जर पठण करत असेल तर आपल्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडतो. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगामध्ये अशा पद्धतीची कामे आपल्याला करायची आहेत. यापैकी कोणताही एक उपाय किंवा कोणतंही एक काम आपण केले तरीसुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय मनापासून श्रद्धेने ही कामे करायची आहेत. जर कोणाला जमत नसेल तर एक जरी काम केले तरीसुद्धा आपल्याला या दिवशी त्याचं फळ अवश्य मिळणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.